राज्यामध्ये पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज. शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्याकरता काळजी घेण्याचं आवाहन. नाशिकच्या निफाडमधील सोनेवाडी बुद्रुक येथे गारांचा पाऊस. गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त. पुण्याच्या आंबेगाव तालुक्याला गारपिटीने झोडपलं. कांदा आणि बटाटा पिकाला मोठा फटका. जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर धुवाधार पाऊस. जिल्ह्यातल्या 27 महसूल मंडळात अतिवृष्टी. गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद. अकोला शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून अवकाळी पावसाच्या सरी. पावसामुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांसह कापूस आणि तूर या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. पालघर जिल्ह्यात कालपासून अवकाळी पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांसह गवत पावली खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात कांदा पिकाचं नुकसान. अवकाळीमुळे कांद्याच्या पातीला तडे. अवकाळी पावसामुळे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरातल्या शेतीचं नुकसान. वादळी पावसामुळे राजगिरा आणि तुरीची पिकं आडवी. धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे कपाशीचं नुकसान. लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका. कापूस, भात, ज्वारी आणि केळीच्या पिकांचं मोठं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात गारपीट. शेतीचं नुकसान. शेतातलं शेड कोसळलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील ढंगारपूर गावात अवकाळी पावसामुळे मका आणि गहू या रब्बी पिकांसह कापूस आणि तूर या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली. अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये बेचणीला आलेला कापूस भिजला. हातातोंडाशी आलेला कापूस भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यातल्या अवकाळी पावसाचा कापूस पिकाला मोठा फटका. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. चंद्रपुरात अवकाळी पावसाची हजेरी. वेचणीला आलेला कापूस भिजला. पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नेकनूर परिसरातील ज्वारी पीक जमीनदोस्त. हरभरा आणि गहू पिकाचंही पावसामुळे नुकसान. पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या नरसापूरमधील गूळ, भेंडी, हुरडा उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नरसापूर परिसरातील लोक हुरड्यासाठी ज्वारीची लागवड करतात, मात्र पावसामुळे ज्वारीचं पीकही उद्ध्वस्त. नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. शेतकऱ्याकडनं खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली. 2 ते 3 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस. ज्वारी, कापसाचं नुकसान. छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना पाणी. यवतमाळमधल्या पिकांना अवकाळीचा फटका. बाबुळगाव तालुक्यातील शेतकरी रुपेश कुंभारे यांच्या 3.5 एकरामधील कपाशी आणि तुरीचं नुकसान. अवकाळी पावसाचा वाशिममधल्या रब्बी पिकांना फटका. मालेगाव, मनोरा, कारंजा तालुक्यात कपाशीचं नुकसान. नांदेडच्या किनवट तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. वीज पडून एक म्हैस दगावल्याची माहिती. हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून संततधार पावसामुळे कापूस, भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान. वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू तर एक किरकोळ जखमी. हिंगोलीच्या गोरेगावातली घटना. हवामान खात्याकडे नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. 3 दिवस पाऊस राहण्याची शक्यता. पावसामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी बाजार समिती 3 दिवस राहणार बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हनुमाननगरमधल्या काहींच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान. नाशिकच्या सटाण्यात जोरदार पावसाची हजेरी. भटांबेमध्ये वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू. नांदेडच्या किनवट तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. वीज पडून एक म्हैस दगावल्याची माहिती. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील चिस्ताळा गावालगतच्या परिसरात 100 ते 150 बगळ्यांचा मृत्यू. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज. रानडुकरांच्या कळपांकडनं कपाशीचं पीक उद्ध्वस्त. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातल्या जुवाडीतली घटना. 6 एकर क्षेत्रातल्या कपाशीची झाडं जमीनदोस्त. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात वीज पडून 20 मेंढ्यांचा मृत्यू. 5 मेंढ्या गंभीर जखमी. या घटनेत मेंढपाळाचं जवळपास 3.5 लाखांचं नुकसान. अवकाळी पावसामुळे गहू, हरभऱ्यासह कापूस, तुरीचं मोठं नुकसान. शेतकरी आणि श्वानाला बेशुद्ध करत 8 शेळ्या चोरल्याची घटना. सांगोला तालुक्यातल्या वाकी शिवणीतला प्रकार. परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. राज्यामध्ये पुढचे 2 दिवस अवकाळीचं संकट राहणार. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामानशास्त्र विभागातल्या तज्ज्ञांचं आवाहन. अवकाळी पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पातळीत वाढ. पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. अमरावतीत पहाटेपासून जोरदार पाऊस. जिल्ह्यातील कापूस, तूर, हरभरा पिकांचं मोठं नुकसान. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेच पाहिजेत. आमदार यशोमती ठाकूर यांची मागणी. महाराष्ट्रात जिथे जिथे अवकाळी पाऊस तिथे तात्काळ पंचनामे करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. नुकसानग्रस्तांना सरकार मदत करणार. कुठे किती नुकसान झालं याचा अहवाल पाठवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दादा भुसेंकडून निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी. तातडीने पंचनामे करण्याचे दादा भुसे यांचे आदेश. पुण्याच्या आंबेगाव, शिरूर, जुन्नर आणि खेड तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसानग्रस्त भागाची मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पाहणी. अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त भागाची निलेश लंके यांच्याकडून पाहणी. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडलं. धरणाचे 4 दरवाजे उघडले. लहान मुलांसह नागरिकांची धरणावर गर्दी. निळवंडे धरणातून सोडलेलं पाणी कोल्हार गावाजवळील गळनिंब बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने रवाना. 10,200 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू. पंढरपुरातून विठुरायाच्या पादुकांसह हजारो भाविकांचं आळंदीकडे प्रस्थान. 2014 पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत नेण्याची परंपरा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने नाशिकच्या येवल्यातल्या महादेव मंदिरात हजारो दिव्यांची आरास. दीपोत्सव बघण्यासाठी भाविकांची गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने कोल्हापुरातील पंचगंगा घाट लाखो दिव्यांनी उजळला. राजाराम बंधारा परिसरात दीपोत्सव साजरा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने जेजुरी गडावरही दीपोत्सव साजरा. दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. दीपोत्सवामुळे जेजुरी गड उजळला. सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरातही दीपोत्सव. सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.